नमस्कार मित्रांनो, डिजिटल अभ्यास या माझ्या यूट्यूब चॅनलवर मी उमेश राठोड आपले हार्दिक स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण इयत्ता 4थी विषय परिसर अभ्यास भाग 2 यामध्ये पाठ पहिला शिवजन्मापूर्वीचा महाराष्ट्र या पाठाचे संपूर्ण स्पष्टीकरण आणि पाठावरील संपूर्ण स्वाध्याय आपण या एकाच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत राहतील. तर या ठिकाणी सुरुवातीला आपण पाठाचे वाचन करून घेऊया आणि पाठ वाचत असताना जो भाग आपल्याला महत्त्वपूर्ण वाटतो त्याखाली आपल्याला अंडरलाईन करायचे आहे, रेष मारायची आहे. तर शिवाजी महाराज थोर पुरुष होते. आपण दरसाल त्यांची जयंती मोठ्या समारंभाने आणि आदराने साजरी करतो. तुम्ही मुले तर त्या दिवशी किती आनंदात असता. महाराजांवर सुंदर सुंदर गाणी म्हणता, पोवाडे म्हणता. त्यांच्या तसबिरीला, आता या ठिकाणी तसबिरीला म्हणजे फोटोला, प्रतिमेला हार घालता. मोठ्या उत्साहाने शिवाजी महाराज की जय असा महाराजांच्या नावाचा जय जयकार करता. कोण बरे हे शिवाजी महाराज? अशी कोणती मोठी कामगिरी त्यांनी केली? शिवाजी महाराज ज्या काळात होऊन गेले तो काळ मध्ययुगाचा होता. त्या काळी सर्वत्र राजेशहांचा अंमल असे. बरेच राजे प्रजेच्या हिताऐवजी आपल्याच चेनविलासात मग्न असत. पण त्या काळी असे काही राजे होऊन गेले की ज्यांनी प्रजेच्या कल्याणासाठी राज्य केले. आता यामध्ये उत्तरेतील मुघल सम्राट अकबर आणि दक्षिणेतील विजयनगरचा सम्राट कृष्णदेवराय हे आपल्या कल्याणकारी राजवटीबद्दल इतिहासात प्रसिद्ध आहेत. त्याचबरोबरच महाराष्ट्रामध्ये शिवाजी महाराजांचे नाव गौरवाने घेतले जाते. शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रात स्वराज्य निर्माण केले. स्वराज्य म्हणजे स्वतःचे राज्य. महाराजांपूर्वी सुमारे 400 वर्ष महाराष्ट्रात स्वराज्य नव्हते. महाराष्ट्राचा बराचसा भाग अहमदनगरचा निजामशहा आणि विजापूरचा आदिलशहा या 2 सुलतानांनी आपसात वाटून घेतला होता. ते मनाने उदार नव्हते. ते प्रजेवर जुलूम करत होते. या दोघांचे एकमेकाशी हार्डवेअर होते. त्यांच्यात नेहमी लढाया होत. त्यात रयतेचे हाल होत. रयत सुखी नव्हती. उघड उघड उत्सव करणे, पूजा करणे धोक्याचे झाले होते. रयतेला पोटभर अन्न मिळत नव्हते. राहायला सुरक्षित निवाराही नव्हता. सगळीकडे अन्याय माजला होता. महाराष्ट्रात ठिकठिकाणी देशमुख, देशपांडे इत्यादी वतनदार होते. पण रयतेकडे त्यांचे लक्ष नव्हते. देशावर त्यांचे प्रेम नव्हते. प्रेम होते फक्त वतनावर, जहागिरीवर. वतनासाठी ते एकमेकांशी भांडत, आपापसात लढत. त्यात रयतेचे खूप हाल होत. या साऱ्या गोष्टीमुळे रयत त्रासून गेली होती, म्हणजेच जनता त्रासून गेली होती. सगळीकडे अंधाधुंदी माजली होती. शिवाजी महाराजांनी हे सारे पाहिले. रयतेला सुखी करण्यासाठी स्वराज्य स्थापनाचे पवित्र कार्य त्यांनी हाती घेतले. तर या ठिकाणी स्वराज्य स्थापनेचे पवित्र कार्य त्यांनी हाती घेतले. भांडखोर वतनदारांना त्यांनी वठणीवर आणले. स्वराज्याच्या कामी त्यांचा उपयोग करून घेतला. तसेच रयतेवर अन्याय करणाऱ्या सत्तांशी शिवाजी महाराजांनी झुंज दिली. तर
रयतेवर अन्याय करणाऱ्या सत्तांशी शिवाजी महाराजांनी झुंज दिली. जुलमी राजवटींचा पराभव केला. न्यायाचे हिंदवी स्वराज्य त्यांनी स्थापन केले. हे स्वराज्य सर्व जाती धर्मांच्या लोकांचे होते. स्वराज्यात कोणताही भेदभाव नव्हता. शिवाजी महाराजांनी स्वराज्यात हिंदू मुसलमान असा कोणताच भेदभाव केला नाही. सर्व धर्मातील साधू संतांचा त्यांनी सन्मान केला. अशी ही महाराजांची थोर कामगिरी पाहिली की आपल्याला प्रेरणा मिळते, स्फूर्ती मिळते. शिवाजी महाराजांपूर्वी सुमारे 300-400 वर्ष महाराष्ट्रामध्ये अनेक संत होऊन गेले. त्यांनी केलेल्या कामगिरीचा शिवाजी महाराजांना स्वराज्य स्थापनेच्या कामी उपयोग झाला. संतांची ती कामगिरी आपण पुढील पाठात पाहू. तर अशा प्रकारे हा पाठ आपण या ठिकाणी पाहिलेला आहे. आता या ठिकाणी पाठावर काही स्वाध्याय दिलेले आहेत, ते आपण या ठिकाणी पाहूया. पहिला प्रश्न आहे, रिकाम्या जागी कंसातील योग्य पर्याय लिहा. पहिला प्रश्न आहे, शिवाजी महाराज ज्या काळात होऊन गेले तो काळ रिकामी जागा युगाचा होता. आणि खाली 3 पर्याय आपल्याला दिलेले आहेत, प्राचीन, मध्य आणि आधुनिक. तर शिवाजी महाराज ज्या काळात होऊन गेले तो काळ होता मध्ययुगाचा. तर या ठिकाणी आपल्याला लिहायचं आहे मध्य. शिवाजी महाराज ज्या काळात होऊन गेले तो काळ मध्ययुगाचा होता. दुसरा प्रश्न आहे, शिवाजी महाराजांनी रिकामी जागा स्वराज्य निर्माण केले. आणि खाली पर्याय आहेत, महाराष्ट्रात, मध्य प्रदेशात की उत्तर प्रदेशात. तर शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रात स्वराज्य निर्माण केले. महाराष्ट्रात. शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रात स्वराज्य निर्माण केले. आता प्रश्न दुसरा आहे, अ गट आणि ब गट यांच्या जोड्या लावा. अ गटामध्ये नावं दिलेली आहेत आणि ब गटामध्ये यांच्या आपल्याला जोड्या लावायच्या आहेत. आता अ गटामध्ये विजयनगरचा सम्राट कोण होता? तर विजयनगरचा सम्राट कृष्णदेवराय. अहमदनगरचा सुलतान निजामशहा आणि विजापूरचा सुलतान आदिलशहा. तर अशा प्रकारे जोड्या लावायच्या आहेत. त्यानंतर प्रश्न तिसरा आहे, प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा. यामध्ये पहिला प्रश्न आहे, प्रजेच्या कल्याणासाठी राज्य करणाऱ्या राजांची नावे लिहा. तर उत्तरेकडील मुघल सम्राट अकबर, दक्षिणेतील विजयनगरचा सम्राट कृष्णदेवराय आणि महाराष्ट्रातील शिवाजी महाराज हे प्रजेच्या कल्याणासाठी राज्य करणारे राजे आहेत. दुसरा प्रश्न आहे, शिवाजी महाराजांनी कोणते कार्य हाती घेतले? तर स्वराज्य स्थापनेचे पवित्र कार्य शिवाजी महाराजांनी हाती घेतले. शिवाजी महाराजांनी कोणाशी झुंज दिली? तर रयतेवर अन्याय करणाऱ्या सत्तांशी शिवाजी महाराजांनी झुंज दिली. आता या ठिकाणी प्रश्न चौथा आहे, वेगळा शब्द ओळखा. 3 शब्द दिलेले आहेत, स्वराज्य, गुलामगिरी आणि स्वातंत्र्य. यामध्ये वेगळा शब्द आहे गुलामगिरी. त्यानंतर आहे रयत, प्रजा, राजा. यामध्ये वेगळा शब्द आहे राजा. आता या ठिकाणी एक उपक्रम दिलेला आहे, तुमच्या वर्गात शिवजयंती साजरी करा आणि शाळेच्या सांस्कृतिक कार्यक्रमात ऐतिहासिक गीते, पोवाडे यांचे सादरीकरण करा. अशा प्रकारे उपक्रम तुम्हाला घ्यायचे आहे. धन्यवाद. तर अशा प्रकारे संपूर्ण पाठाचे स्पष्टीकरण आणि पाठावर आधारित स्वाध्याय
आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे. धन्यवाद.